नमस्कार मैत्रिणींनो. घराचा आत्मा म्हणजे कोठीघर. तुम्हाला म्हटलं होतं माझं मोठं कोठीघर दाखवेल. तर आज बघा मी वरती चढून आले. 1-2 गोष्टी बघायच्या होत्या म्हणून कोठीघरात आले. म्हटलं चला याचं ब्लॉग बनवूया. तर हे माझं दुसऱ्या फ्लोअरवर 9-10 पायऱ्या चढलं की वरती मोठं कोठीघर आहे. इथे सगळं माझं ड्राय स्टोरेज असतं आणि बाजारातनं काहीही आणलं तर त्या पिशव्या इथे आणून ठेवायच्या आणि मग जेव्हा सवड पडेल त्यावेळेस उघडायचं. तर हे आमचं जुनं टी व्हीचं कपाट होतं, त्याला आम्ही मागनं प्लाय लावला आणि हे सगळे भांड्यांचं स्टोरेज म्हणून एक कपाट तयार करून घेतलं. हे पण 30-35 वर्ष जुनं आहे. पूर्वी टी व्ही ठेवायचं कपाट असायचं ते कपाट आहे. तसंच हे लाकडी कपाट आहे, प्युअर सागाचं. आमच्या सासूबाईंचं 60 वर्ष जुनं आहे. याच्यामध्ये पण माझा जो सगळा डीमार्टचा किराणा असतो, वॉशिंग, पुन्हा माझं व्हॅक्यूम क्लीनर, देवाचं तेल, घासण्या, हे सगळं इथं मी भरून ठेवलेलं आहे. आणि इथून खाली बघितलं गुलाबी कमान येते, ते माझं किचन दिसतं. तर तुम्हाला परवा म्हटलं होतं साहेबांनी मला सरप्राईज अशा जार आणून दिलेत, बरण्या, स्टीलचे झाकणं आहेत आणि जाड पेटच्या बरण्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवायच्या होत्या. म्हटलं चला त्या पण इथेच ठेवल्या आहेत, त्याचा पण एक ब्लॉग बनवून घेऊया. तर अशा जयपेठ म्हणून आहे. तर ही 1.25 किलोची आहे बरणी, 2000 ml स्टीलचं झाकण आहे, मधून त्याला प्लास्टिक कोटिंग आहे आणि एकदम टफ आहे. म्हणजे असं बघितल्यावर वाटतं की ही काचेचीच बरणी आहे. खूप छान आहेत. 8 मोठ्या आणि 2 छोट्या अशा हा पूर्ण 2100 रुपयाचा सेट मिळाला मला. तर खूप सुरेख आहे. आमच्या इथे सोनी गिफ्ट्स म्हणून आहे नाशिकला, तिथून मी घेतलं. त्या पद्धतीने त्या सगळ्या बरण्या मी काढल्या आणि खाली घेऊन गेले. त्याचे सगळे स्टिकर्स रिमूव्ह केले आणि स्वच्छ धुवून रात्रभर ठेवल्या त्या, की जेणेकरून मला सकाळी स्टोअर करता येईल. तर बघा ह्या सगळ्या 8 आणि 2 10 बरण्या, 2 छोट्या आणि 8 मोठ्या बरण्या घेतलेल्या होत्या. त्या पद्धतीने हे बघा याच्या किमती इथे दिलेल्या आहेत. तर मोठ्या याची आहे, ही छोट्या याची आहे 203, 160 रुपयाला छोटी आणि मोठी जी आहे ती 230 रुपयाला समथिंग. त्या अशा सगळ्या धुवून ठेवल्या मी रात्रभर, सगळे स्टिकर्स वगैरे काढून, आणि सकाळी भरल्या त्या, फील केल्या. तर या माझ्या जुन्या बरण्या आहेत, पलपेटच्या साध्या. 28 वर्षापूर्वी माझ्या रुखवतात माझ्या मम्मीने दिल्या होत्या. त्या आता मला काढून टाकाव्या लागत्या. आता या नवीन सगळ्या भरल्या आणि माझ्या रॅकमध्ये आणून ठेवल्या. खूप छान दिसतं आहे, एक नवीन पण आणि एक वेगळं पण बघायलाही. तर या पद्धतीने तर आवडलं असेल तर मला कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू अँड हॅपी दिवाळी. एन्जॉय एव्हरी हॅपी मुमेंट ऑफ द दिवाळी. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.